तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवर तात्काळ बंदी लागू, किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय, पुढील आदेशापर्यंत बंदी लागू असणार। मुंबईत महानगर सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ, आजपासून नवे दर लागू, प्रति किलो सीएनजीसाठी आता 84 रुपये मोजावे लागणार। मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या अर्ध्यावर, तर इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांचे 6 मोठे निर्णय। ताफ्यात घट करण्याच्या निर्णयानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून लगेचच अंमलबजावणी, अर्धा ताफा घेऊन मुख्यमंत्री पनवेलच्या कार्यक्रमात दाखल, फडणवीसांच्या ताफ्यात अवघ्या 4 गाड्या। मंत्री अधिकाऱ्यांनी आठवड्यातनं 1 दिवस सार्वजनिक वाहतुकीनं प्रवास करावा, जास्तीत जास्त बैठका व्हीसीनं कराव्यात, उच्चस्तरीय बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या सूचना। रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी ईडीचं समन्स, तर 70 कोटींच्या कथित खंडणी रॅकेट प्रकरणी चौकशी होण्याची शक्यता, 2 दिवसांपूर्वीच चाकणकरांची एसआयटीकडून चौकशी। खरात आणि चाकणकरांचा 2021 साली एकत्र गुवाहाटी दौरा, खरात आणि चाकणकर भगिनींचा दौऱ्याचा फोटो समोर, रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये वास्तव्य केल्याचंही उघड। पुण्याच्या हडपसरमध्ये रुग्णालयाबाहेर आढळलेली बॉम्ब सदृश्य वस्तू निकामी, बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये 7:30 असा टायमर सेट केला होता। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आता आरोपीचा शोध सुरू। पुणे एटीएस कडून 4 जण चौकशीसाठी ताब्यात, पाकिस्तानमधील दहशतवादी शाहजाद भट्टीशी संपर्क असल्याचा संशय, संशयितांची कसून चौकशी। विधान परिषदेच्या 10 सदस्यांचा आज शपथविधी, नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, अंबादास दानवेंसह इतर आमदार शपथ घेणार, तर सभापती राम शिंदे आमदारकीची शपथ देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआन नगरसेवक मतीन पटेलच्या घरावर कारवाई, निदा खानला आश्रय दिलेल्या घरावर पालिकेचा बुलडोझर, कारवाई दरम्यान मतीनच्या पत्नीनं पथकाला संविधानाची प्रत दाखवली। पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी आज फैसला, तर 20 वर्षांनंतर आज या प्रकरणाचा निकाल येणार। पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण 9 जण आरोपी, तर 3 जून 2026 रोजी पवनराजे निंबाळकरांची झाली होती हत्या। 2008 मधील रेल्वे भरती राडा प्रकरणात राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळले, मी त्यावेळी नाशिकमध्ये होतो, राज ठाकरेंचं स्पष्टीकरण, तर खोटी केस दाखल केल्याचाही दावा। 18 तारखेच्या सुनावणीकडे आता लक्ष। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, काहीही झालं तरी भाजपमधनं लढणार, राष्ट्रवादीचे 22 आणि शिंदेच्या सेनेचे सुद्धा काही आमदार भाजपातनं लढण्याचं ठरलंय, रोहित पवारांचा मोठा दावा। आजपासून दूध महागलं, अमूल आणि मदर डेअरी दुधाच्या दरात 2 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।